पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर या संदर्भात ऊर्जा वायाला घालू नका, आम्ही पण तुमचे बाप होत असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावलाय। बघा, महत्त्वाची राजकीय घडामोडी बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अजित पवारांना चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावलेला आहे। पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर या संदर्भात ऊर्जा वायाला घालू नका, आम्ही पण तुमचे बाप आहोत असा टोला चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना लगावलाय। प्रचंड मोठ्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। पुण्यात असंच आहे की महानगरपालिका आपले काल 16 पैकी 11 प्रभाग समितीचे अध्यक्ष आपले झाले, 12वा आपला टॉसवर गेला असं मला कळलं, 12 झाले असते। आता तर म्हणजे आग्रह असा होता की यावेळेला काहीतरी जादू करा आणि 16 ते 16 करू, पण अजित पवारांना पुढची काही स्वप्न म्हणता येतं ते धक्का देऊ नका किंवा जास्त काही एनर्जी वाया घालू नका, आम्ही पण तुमचे बाप आहोत। ठीक आहे, 11 झाले आणि 12वा टॉस होता। पुण्यात कोरोना आटोक्यात येत असल्याचं चित्र असलं तरी डिसेंबर जानेवारीत कोरोनाची आकडेवारी वाढणार असल्याचं केंद्रीय पथकानं स्पष्ट केलं। त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढणारी बातमी आहे। त्यामुळे वर्षाअखेर आणि नव्या वर्षाची सुरुवात पुणेकरांसाठी काळजीची राहणार असल्याचं स्पष्ट आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचं पथक पुण्यात आलंय। जम्बो कोविड सेंटरसह बाधित क्षेत्राची त्यांनी पाहणी केली, आढावा घेतला। कोरोनाची सद्यस्थिती, त्याचे परिणाम आणि वाढीची चिन्ह या अनुषंगानं त्यांनी महापालिकेला सूचनाही केल्या। पुढील 1.5 महिना म्हणजे नोव्हेंबरपर्यंत अखेरपर्यंत रुग्णसंख्या आणखी कमी होईल असं पथकातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं, परंतु डिसेंबर आणि जानेवारीत मात्र संसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली। मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला वाद आता गाजतोय तो संभाजीराजे छत्रपतींच्या एका विधानामुळे। वेळ आली की तलवार जरूर काढू हे विधान संभाजीराजेंनी तुळजापूरच्या मेळाव्यात केलं आणि वादाची ठिणगी पडली। आम्ही सुद्धा सारखी तलवार काढत नाही, ज्यावेळी भाषा येईल त्यावेळी बरोबर काढेल। छत्रपती संभाजीराजे यांच्या याच विधानावरून चांगलाच वाद पेटलाय। मराठा आणि ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा काहींचा प्रयत्न सुरू आहे। संयम कधी सोडायचा ते आम्हाला चांगलंच माहिती आहे असा इशारा संभाजीराजेंनी दिला। त्यावर ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कडाडून टीका केली। संभाजीराजे कुणावर तलवार काढणार होते असा सवाल वडेट्टीवार यांनी केलाय। राजे म्हणजे रयतेचे राजे, राजांना जात नसते, पात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो, राजांना केवळ रयत नजरेपुढे ठेवून काम करावं लागतं आणि ती भूमिका राजेंनी पुढे घ्यावी। राहिला विषय मराठा समाजाच्या हितासाठी, गरीब विद्यार्थ्यांच्या हितासाठी, तर ती भूमिका घेत असताना तडजोडीची भाषा आणि ती तडजोडीची भाषा राजेंनी करावी। आता तलवारीची भाषा जर राजे करत असतील तर आज कोणाच्या विरुद्ध तलवार तुम्ही काढणार आहात? अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही संभाजीराजेंच्या वक्तव्यावर जोरदार नाराजी व्यक्त केली। तलवार ओबीसी समाजावर चालवणार की अन्य कुणावर ते पाहावं लागेल असं भुजबळांनी म्हटलंय। ते काय ते बोलले मला माहिती नाही, पण काय तलवारी वगैरे तर त्यांनी ते विचारलं, तलवारी काढणार तर कुणावर काढणार आहे? ओबीसींवर काढणार, आदिवासींवर काढता का ओबीसींवर काढता? तलवार उपसण्यावरून वाद पेटल्यानंतर मात्र छत्रपती संभाजीराजेंनी सारवासारव केली। आपलं मत मांडत असताना ते म्हटले की राजे तुम्ही आल्यामुळे आम्ही संयमी आहोत आणि तुम्ही नसला असता तर आमच्या ऑलरेडी तलवार आम्ही मॅनेतनं बाहेर काढलेले। मी उलट असं म्हटलं की तुम्ही काय तलवार काढायची गरज नाहीये, तलवार काढायची असली तर मी आहे ना काढायला। म्हणजे मी समाजाला संरक्षण दिलं, समाजाला सांगितलं तुम्ही असल्या काही गोष्टी करू नका, उलट वेळ मी मारून नेली। हे जर वडिटोरने ऐकलं असतं तर ह्याला त्यांनी ते कनेक्ट केलं नसतं। मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या वादाला ओबीसी विरुद्ध मराठा असं वळण लागतंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। तर मराठा समाजाने ओबीसी मध्ये यावं असं बोललोच नाही, खासगीत झालेल्या संभाषणात संभाजीराजेंचा काहीतरी गैरसमज झाला असावा असा खुलासा बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय। ओबीसींसाठी लढलो म्हणून राजकीय हलाल करण्याचा विचार तर नाही ना, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली। संभाजीराजेंची भूमिका अन्याय करणारी नसावी आणि ओबीसींच्या 27% आरक्षणाला धक्का लावू नका असं मतही वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केलं। मी जबाबदारीपूर्वक सांगतोय, काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्यावर आमची जी मीटिंग झाली मराठा समाजाची,
त्यावेळी माझ्या बाजूलाच वडिटोवरजी बसले होते आणि त्यांनी सांगितलं की राजे आमचा ओबीसीचं उलटं अनेक पर्याय एक ऑप्शन आहे. ते म्हणत होते की ओबीसीमध्येच जर मराठा समाजाला घेतलं, जसं अ ब क ड असते, प्रवर्ग असतात, त्यामध्ये अनेक वाढू आणि ओबीसीमध्ये एक्स्ट्रा आरक्षण देऊन आपण करू. पण मी त्यांना हात जोडले आणि सांगितलं असं काही करू नका, असं बोलू सुद्धा नका. तुम्ही बोललाय तुमचं मोठेपण असेल, पण आपण SC-BC-मधनं आरक्षण मागत असल्यामुळं सामाजिक मागास आपल्या मराठा समाजाला सिद्ध केलं मागासवर्गीय आयोगाने, म्हणून आपण तिथंच लक्ष देऊ. ओबीसी समाजामधनं आम्हाला 1% सुद्धा आरक्षण घ्यायचं नाही आहे. ओबीसी आणि मराठा समाज हा एक आहे, दलित समाज आणि मराठा समाज हा एक आहे. या दृष्टिकोनातून मी सगळ्यांना सांगितलं. त्यांनी जो स्टँड घेतला की मी ओबीसीमध्ये तुम्ही मराठा समाज ओबीसीमध्ये का समावेश करत नाही, हे महाराजांचं म्हणणं अगदी खाजगीमध्ये सुद्धा मी असं बोललेलो नाही. राजेंच्या गैरसमजातून ते बोलले असावेत किंवा त्यांना वेगळी काहीतरी त्यांची भूमिका असावी. राजांना कदाचित मी ओबीसीसाठी सातत्यानं फ्रंटवर येऊन समाजाच्या प्रश्नासाठी लढतो, त्यामुळे माझा राजकीय म्हणजे काय म्हणतात त्याला हलाल करायचा काही विचार तर नाही ना या भूमिकेमागे त्यांच्या, असंही कदाचित मला वाटतं. पण मी त्यासाठी अजिबात तयार नाही. 27% मराठ्यांचा समावेश करायचा विषय नाही आणि तो करू नये ही आज काल आणि परवाची माझी सगळीच भूमिका आहे. मी कालही तीच भूमिका होती, आजही ती आहे आणि उद्यालाही तीच भूमिका राहणार आहे. त्यामध्ये कुठेही तडजोड करायचा विषय नाही. MPSC परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर छगन भुजबळांनी अप्रत्यक्ष टीका केली. तर आधी 2 वेळा परीक्षा पुढे ढकलल्या तेव्हा टीका झाली नाही, आत्ताच का, असा सवाल शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलाय. तर परीक्षा पुढे ढकलायची होती तर निर्णय घ्यायला एवढा वेळ का लावला, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. काही लोकांचं म्हणणं होतं की ह्या परीक्षा होऊन गेल्या पाहिजेत, काही लोकांचं म्हणणं असं की परीक्षा होता कामा नये. आणि मी माझं मत सांगितलं होतं की मुलं तयारी करत असतात, परंतु काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा कोविडचा चाललेला प्रॉब्लेम, परीक्षासुद्धा घेताना होणाऱ्या अडचणी, ह्या सगळ्यांचा त्यांनी विचार केलेला आहे आणि त्या परीक्षा ज्या पुढे ढकललेल्या आहेत. एप्रिल 2020, मे 2020 या दोन्ही वेळेस कोविडच्या कारणामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. त्या काळामध्ये कोणी एकानंही आवाज उठवला नाही, एकानं सुद्धा ब्रशसुद्धा काढला गेला नाही. आज जेवढं कोविड आहे पसरलेलं आहे, करोनाचे सगळे साथ पसरलेली आहे, त्या काळाच्या पेक्षा आज कितीतरी पटीनं जास्त आहेत. म्हणजे संसर्ग झालेले लोक जास्त आहेत, मृत्यू जास्त आहे, सगळं आहे. असं असताना सुद्धा जर पुढं सरकार एक्झाम घेत असेल तर ह्यांना काय करायचं आहे, म्हणजे नक्की म्हणायचं आहे काय. MPSCची परीक्षा पोस्टपोन झाल्यानंतर जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय लवकर लागणार नसेल तर पुन्हा एकदा MPSC परीक्षेच्या जेव्हा तुम्ही डिक्लेअर कराल त्याला हीच स्टेज येणार आहे. आणि त्यामुळे सरकार या विषयामध्ये गंभीर नाही आणि त्यामुळे आता मेजर कॉन्सन्ट्रेशन सुप्रीम कोर्टामध्ये लवकरात लवकर विनंती करून स्टे उठवण्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडजवळ ST बस पेटली. राहुल घाटात धावत्या ST बसला आग लागली. आपण थेट दृश्य पाहतोय. चालकानं प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला थांबवल्यामुळे सर्व प्रवाशांना खाली उतरवलं गेलं आणि त्यामुळे सुदैवानं जीवितहानी टळली. मालेगावमधून नाशिकला बस जात होती तेव्हा ही दुर्घटना घडली. मात्र आगीत ST बसचं मोठं नुकसान झालंय. उच्च तापमानामुळे बसनं पेट घेतल्याची माहिती समोर येते. अग्निशमन दलाच्या जवानांनी बसला लागलेली आग आटोक्यात आणली. कुलाबा बांद्रे सिप्स भुयारी मेट्रोच्या रूळ जोडणी कामाला सुरुवात झाली. त्यासाठी खास अमेरिकेहून आणलेल्या स्वयंचलित फ्लॅश बट वेल्डिंग मशीनचा वापर केला जातोय. MMRDAचे व्यवस्थापकीय संचालक रणजित देओल यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानकामध्ये हे मशीन बसवण्यात आले. या मशीनच्या साहाय्यानं 11 विविध ठिकाणाहून सुमारे 33 किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रोच्या रुळांचं वेल्डिंग करण्यात येणार आहे. भुयारी मार्गाच्या रूळ जोडणीसाठी आणखीन एक फ्लॅश बटन वेल्डिंग मशीन नोव्हेंबरमध्ये मुंबईत दाखल होणार आहे. राज्यात ट्रेकिंगसाठी सर्वात कठीण समजला जाणारा नाशिकचा हरिहरगड ट्रेकर्समध्ये विशेष प्रसिद्ध आहे. हाच गड सर करून दाखवलाय
नाशिकमधल्या 68 वर्षांच्या आजींनी. विशेष म्हणजे आजींसोबत त्यांच्या नातवानंही हा अवघड गड सर केला. पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी आकर्षणाचं केंद्र असलेला हरिहरगड नाशिकमधल्या 68 वर्षांच्या आशा अंबाडे आजींनी सर केलाय. समुद्र सपाटीपासून 3676 फूट उंच असलेला हरिहरगड 80 अंशाच्या कोनात आहे. त्यामुळे हा त्रिकोणी गड सर करणं भल्या भल्यांना जमत नाही. मात्र नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या अंबाडे कुटुंबातील सर्वांनाच ट्रेकिंगची आवड असल्यानं घरातला प्रत्येक जण ट्रेकिंगला जातो. त्यातूनच यावेळी आशा अंबाडे आजींसोबत हरिहरगड सर करायचा निश्चय अंबाडे कुटुंबानं केला आणि तसे प्रयत्न सुरू झाले. आजींचा फिटनेस पाहता त्या हा गड निश्चित चढणार असा विश्वास अंबाडे कुटुंबातल्या प्रत्येकालाच होता आणि 68 वर्षांच्या आशा अंबाडे आजींनी आपला 5.5 वर्षांचा नातू मृगांश सोबत हा किल्ला सहजपणे सर केला. आजींच्या या जिद्दीचं सर्वत्र कौतुक होतंय. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. अनेक व्यवसायांवर कोरोनाचं सावट आलं आणि अक्षरशः सगळेच नुकसानीत गेले. मुंबईतील फोर्ट परिसरातील कॅमेरा गल्ली सुद्धा अशीच सुनी पडली. फोर्ट परिसरात कित्येक वर्षांपासून कॅमेरा गल्ली प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चांगल्या दर्जाचे कॅमेरे घेण्यासाठी इथं नेहमीच गर्दी असते. मात्र लॉकडाऊनमुळे यांचंही मोठं नुकसान झालंय. या काळात 10% व्यवसाय झालेला नाहीये. त्यात लॉकडाऊन पूर्वीच दुकानदारांनी मोठा माल खरेदी केल्यानं आता तो तसाच पडून आहे. कस्टमरच येत नाही. दिवसाचे 1-2 कस्टमर असे येतात मार्केटमध्ये. त्याच्यावरती असे मार्केटमध्ये बिझनेस नाही असं. कारण आमचा जो सीझन असतो एप्रिल मेला तेव्हा लग्नाचा जो सीझन असतो त्यामुळे आपला सीझन होतो इकडे. तर त्याच्यामुळे तर पूर्ण मार्च, एप्रिल, मे, जून पूर्णच बंद राहिला. त्याच्यामुळे तर माल घेतलेला तो स्टक होऊन गेला. या लॉकडाऊन काळात अनेकांनी आपलं दुकानच बंद केलंय. लग्नकार्य बंद आहेत, त्यामुळे कॅमेऱ्याचा वापर मागे पडलाय. त्यामुळे कॅमेरा दुरुस्तीही बंदच आहे. या काळात काही जणांनी आत्महत्या केल्याचंही समोर आलंय. खूप कंडिशन या लाईनची खूप आता बिकट आहे आणि इथून पुढं काही लोक पण लाईन पण चेंज करतील. काही लोकांचे जॉब केलेले आहेत कारण त्यांच्यावरतीच फॅमिली डिपेंड आहे. त्या लोकांचे जॉब वगैरे केलेले आहेत. म्हणजे अशी उदाहरणं भरपूर आहेत. सांगायला गेले तर भरपूर आहेत. म्हणजे काही म्हणजे उपासमार खूप लोकांवरती आहे. कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. मात्र याचा सर्वात जास्त परिणाम झाला तो अशा प्रकारच्या जोडधंद्यांवर. आता पुन्हा कधी सगळं सुरळीत होईल आणि ग्राहक येतील अशी आशा या व्यापाऱ्यांना लागलीय. रुचा वझे, झी मीडिया, मुंबई. अंबाझरी तलावाची डागडुजी आणि सुरक्षिततेचं काम कागदी घोडे नाचवण्यामुळे अडकलंय. महापालिका, मेट्रो प्रशासन आणि जलसंपदा विभाग अशा 3 विभागात 3 वर्षांपासून हे तलावाच्या बळकटीकरणाचं काम कागदपत्रांमध्येच अडकलंय. नागपूरचं वैभव असलेल्या अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणाच्या कामाला उशीर होत असल्यानं तलावाची अशी दुरावस्था झाली. सुमारे 150 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या या तलावानं अनेक दशकं नागपूरची तहान भागवली आहे. या तलावापासून सुमारे 22 किलोमीटरवर नागपूर शहरातून नाग नदी जाते. काळाच्या ओघात हा तलाव संकटात सापडलाय. कधी तलावात सोडल्या जाणाऱ्या रासायनिक आणि घाण पाण्यामुळे तर आता मेट्रोच्या कामामुळे तलावाला फटका बसलाय. मेट्रो कामाचं ओझं अंबाझरी तलावाच्या पाळीवर पडल्यामुळे तलावाची पाळी मजबूत करणं आवश्यक झालंय. अनेक ठिकाणी
जे काही आपण मेट्रोच्या कामासाठी झाडं कापलेले आहे त्याच्यामुळे ते जे मुळं त्याच्या आत जे गेले होते त्याच्यामुळे तो जो काही क्षतिग्रस्त झालेला आहे, जो काही तो आतून पोखरल्या गेलेला आहे, त्याचं ताबडतोब बळकटीकरण आणि मजबूतीकरण आवश्यक आहे. ते जर नाही केलं तर जवळपास अर्ध नागपूर जलमय होऊ शकते. तलावालगत मेट्रोनं केलेल्या कामांनंतर 3 वर्षापूर्वीच तलावाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न सुरू होणं अपेक्षित होतं. तलावाची मालकी महापालिकेकडे आहे. निधी मेट्रोनं देणं आणि जलसंपदा विभागानं बळकटीकरणाचं काम करणं अपेक्षित आहे. मात्र तिन्ही घटकांना कामाचा मुहूर्त अजून सापडलेला नाही. जरी महानगरपालिकेची मालकी आणि जबाबदारी असली तरी आम्ही आमच्यातर्फे प्रयत्न सुरू आहे. मी आजच आमच्या कार्यकारी अभियंत्यांना पुन्हा सांगितलेलं आहे की तुम्ही वैयक्तिक जाऊन भेटा इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना. मला असं वाटतं 1-2 दिवसामध्ये एस्टिमेट जर आलं तर मेट्रो त्याचं संपूर्ण काम करणार आहे. महानगरपालिकेची NOC राहणार. अंबाझरी तलावाच्या कामासाठी होत असलेली दिरंगाई नागपूरकरांसाठी धोक्याची ठरू शकते. यापूर्वी राज्यात तलाव आणि धरण क्षेत्रात झालेल्या कामांच्या दिरंगाईचा मोठा फटका अनुभवला आणि पाहिलेला सुद्धा आहे. त्यामुळे अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणाबाबत तातडीने पावलं उचलावे एवढीच इच्छा नागपूरकरांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अमर काणे, अंबाझरी, नागपूर.